आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार परिणीती चोप्रा आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांच्यावर आरोप आहे की हे दोघे विसंगत आहेत. आता बघा, तुम्ही तर स्वतः म्हणायचात की मी कधीच कोणत्याही पॉलिटिशियन बरोबर लग्न करणार नाही. तर नेत्यावरून नीतीची भेट कशी काय झाली? सर, हे खरंय की मी हे का म्हटले, इतके मी कधी नाही बनले माझ्या आयुष्यात जितके सर, माझी जी ॲक्चुअली जी समज होती ना पॉलिटिशियन्स बद्दलची ती थोडी वेगळी होती. माझ्या डोक्यामध्ये एक छवी होती की पॉलिटिशियन्स ते थोडे माझ्या वयाचे नसतात. तर जी माझी एक इमेज होती माझ्या डोक्यामध्ये पॉलिटिशियन्सची, हा असा नव्हता. तर त्यामुळे ही इज ओके. बट इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगते. मी अप्रूव्ह झालो. पप्पू पास हो राघव गया. आणि तुम्हाला कसं माहित पडलं की कोण आहे राघव चड्ढा आणि कुठे भेटलात तुम्ही यांना? इंग्लंडमध्ये एक अवॉर्ड फंक्शन झालं होतं, जिथे अवॉर्ड्स दिले जात होते फॉर आउटस्टँडिंग अचीव्हर्स. तर आउटस्टँडिंग अचीव्हर इन एंटरटेनमेंट हे मला मिळालं होतं. पॉलिटिक्स इन गव्हर्नन्समध्ये याला मिळालं होतं. तर जेव्हा मी लंडनमध्ये पोहोचले अवॉर्ड घेण्यासाठी, तर तर माझा भाऊ तिथेच शिकत होता. तर त्याने मला सहज विचारलं, की "तू कोणत्या अवॉर्डसाठी आली आहेस? काय आहे आणि कोणाकोणाला काय-काय मिळणार आहे?" असं त्याने कॅज्युअली विचारलं. तर मी त्यावेळेस राघवला ओळखत नव्हते, कारण मी राजकारण फॉलो करत नाही. तर मी त्याला म्हटलं, की असा कोणतरी राघव चड्ढा आहेत. तर माझ्या भावाचं तोंड उघडं राहिलं, डोळे उघडले. तो म्हणाला, "राघव चड्ढा पण येतायत." तर तर मी म्हटलं, "काय झालं?" तर मग माझ्या भावाने मला गोष्ट सांगितली, की माझे 2 भाऊ आहेत आणि स्पेशली कोविडच्या काळापासून ते राघवला खूप फॉलो करत होते आणि ते दोघंही मोठे म्हणजेच खूप मोठे फॅन आहेत राघवचे. तर त्याचा विश्वासच बसत नव्हता. शिवांग सेड, "यू हॅव टू गो अँड मीट हिम अँड यू हॅव टू गो अँड से हाय टू हिम." तर मी म्हटलं, "ठीक आहे." तर जेव्हा मी अवॉर्ड शोमध्ये गेले आणि मी ऑर्गनायझर्सना रिक्वेस्ट केली, की मी म्हटलं, "मी माझं अवॉर्ड घेऊन निघून जाईन, पण जायच्या आधी ना मला ना ते जे राघव चड्डाजी आले आहेत ना, त्यांना मला 2 मिनिटं हाय करायचंय." तर त्यांनी म्हटलं, की "हो, हो मॅडम, का नाही?" तर जेव्हा मी निघणार तेव्हा ते ऑर्गनायझर म्हटले, की मी म्हटलं, "त्यांना जरा भेटवा." तर त्यांनी म्हटलं, "मॅम, ते तुमच्या मागेच बसलेत." तर मी वळले, तर राघव बसला होता. तर मी गेले त्याच्याजवळ आणि आता मला माहीतच नव्हतं, की मी काय बोलू. तर मी म्हटलं, "हॅलो, आय एम परिणीती आणि माझे भाऊ तुमचे खूप मोठे फॅन आहेत." तर ते म्हटले, "ओहो, हाऊ स्वीट, थँक यू." तर मी म्हटलं, "एनिवे आपण पुन्हा भेटूच." जसं आपण सगळ्यांनाच बोलतो, "यार, संपर्कात राहू, आपण भेटू." कोणी पुन्हा भेटतं थोडी. तर मी आपलं म्हटलं, तर मी म्हटलं, की "आपण संपर्कात राहू, कधी तुम्ही मुंबईला याल." तर म्हणाला, की "आपण उद्या सकाळीच भेटूयात." चांगल्या कामासाठी उशीर कशाला ना? चांगल्या कामासाठी उशीर कशाला? तर मग मी विचार केला. मी म्हटलं, "ओके." तर दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्या मुलांनी बोलावलं तर मी एकटी तर जाणार नाही. तर मी माझ्या 3 मॅनेजर्सना सोबत घेऊन गेले. तर माझे 3 मॅनेजर्स अच्छा, तो पण ऑर्गनायझर सोबत आला. असं नव्हतं की आम्ही कुठल्या डेटसाठी भेटत होतो. आम्ही तर काही 10-12 लोक टेबलवर बसलो होतो. तर मी म्हटलं, "किती विचित्र आहे. मला तर बोलवलंय पण पूर्ण पलटणी सोबत ह्याच्या हे काय होतंय?" पण आता मी तुम्हाला एक खूप मोठी फिल्मी गोष्ट सांगते काय झालं. आम्ही पूर्ण जगभराच्या गोष्टी बोलत होतो इकडचं-तिकडं. आम्ही सगळ्या गप्पा मारल्या. मी त्याला सांगितलं मी मेडिटेशन करते, स्कुबा डायव्हिंग करते. त्याने पण म्हटलं मी पण मेडिटेशन. सगळ्या गोष्टी आम्ही बोललो. मी म्हटलं ठीक आहे. मग अचानकच काही 1 तास गेला असेल. अचानक म्हणाला, "यार, यार मला ना खूप भूक लागलीये. मी खायला जातोय." एकदमच उठला आणि गेला सर आणि प्लेटमध्ये सगळं जेवण वगैरे घेऊन परत आला. आणि मी या मुलाला बघत बसले, की पहिल्यांदा आपण भेटतोय, आपण कसं थोडी ते ठेवतो ना, की पूर्ण एक्सपोज नाही करणार आपण स्वतःला आपल्या मीटिंगमध्ये. मी म्हटलं, "यार, हा तर अगदीच मस्त व्यक्ती आहे." तर आता सर एक फिल्मी मोमेंट झाला माझ्या डोक्यामध्ये. हा जेवणाची प्लेट घेऊन आला आणि खायला सुरुवात.
आणि मी याला बघतेय आणि जसं म्हणतात ना गाईज फिल्मी, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये घंटी वाजली. मी म्हणलं, आय एम गोइंग टू मॅरी धिस मॅन. आय जस्ट डोंट नो. अच्छा, आणि आता गोष्टीमध्ये ट्विस्ट असा होता, की जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, आता मला याच्याबद्दल काही माहितीच नाही. दिसण्यामध्ये एवढा हँडसम आहे. खाण्यापिण्याचा इंटरेस्ट पण मॅच झाला होता तोपर्यंत. तर ही मीटिंग आमची संपली. मी वरती गेले माझ्या रूममध्ये आणि मी गुगलिंग सुरू केलं. हू इज राघव चड्ढा? इज राघव चड्ढा मॅरिड? मग महत्वाचा प्रश्न, व्हॉट इज राघव चड्डाज एज? की कळलं तर पाहिजे 20-25 वर्षांचा असला तर, कारण दिसतो तसाच आहे. मी म्हणलं हा तर खूपच लहान होईल, मग काही होणार नाही आपलं. तर सगळी उत्तरं अगदी योग्य होती. तर जेवढे पण मी याच्याबद्दल वाचलं, मी पाहिलं, राजकारणातच काम करतो, मेंबर ऑफ पार्लमेंट, राज्यसभा, या सगळ्या गोष्टींबद्दल मी गुगल करून शिकले योग्य प्रकारे आणि मला खूपच कमी माहिती तुम्हाला होती. माहित नव्हतं राज्यसभा काय असते? सर असं नका ना सांगू सगळ्यांना तुम्ही. नाही नाही, माहित होतं गाईज, माहित होतं. गुगलवरून माहिती पडलं? हो, गुगलला माहित होतं. तर एनिवे गाईज, मी खूप गुगलिंग केलं आणि मी म्हटलं मी योग्य विचार केला आहे आणि लग्न तर मी आता याच्याशीच करेन. आणि तर राघव, तुम्हाला माहित होतं कोण आहे परिणिती चोप्रा? तुम्हाला माहित होतं इशकजादेची हिरोईन आहे? तुम्हाला माहित होतं हसी तो फसी? मला तर अगदीच माहीत होतं आणि मी पण यांनी मला जेव्हा सांगितलं, की सकाळी-सकाळी भेटून घेऊया. तर मी पण ठरवलं, की मोक्यावर चोका मारूया, भेटून घेऊया. तर आम्ही भेटलो. पण त्यानंतर आमची भेटण्याची ही मालिका सुरूच राहिली आणि मग ही जेव्हा भारतात परत आली, तर सरळ पंजाबला आली शूटिंगसाठी. आता पंजाबमध्ये मी काम करत होतो, आमचं सरकार तिथे आहे. तर आम्ही खूप वेळा भेटत होतो. मग हळू-हळू भेटायचं सिलसिला चालू तर राहिला. लपून-छपून भेटायचात की उघडपणे? आधी तर लपून-छपूनच भेटायचो. मला आठवतंय की एकदा सर, तर आधी आम्ही सगळं लपूनच भेटायचो. माझ्याबरोबर जितके लोक होते त्यांना मी म्हटलं, की तुम्ही लोकं इथे या रेस्टॉरंटमध्ये बसा. मला एकट्याला जायचंय कोणाला तरी भेटायला. मला आठवतंय मी त्यावेळी बर्नालामध्ये होतो. तर त्यांनी म्हटलं, की रात्री बर्नालामध्ये 8:30 वाजता कुठे एकटा चाललाय भेटायला? यांचं पण शूट संपलं होतं. यांनी पण त्यांचा सिक्युरिटी आणि त्यांच्या सगळ्या लोकांना म्हटलं, की तुम्ही सगळे परत जा. मला एकट्याला कोणाला तरी भेटायचंय. हो. ही पण एकटी गाडीमधून बसून आली आणि मग आम्ही पण एका शेत कोठारामध्ये आरामात बसलो. ए, शेत कोठारात नको म्हणूस. नाही म्हणजे अगं माझं ऐकून तर घे. अगं एक मिनिट, माझ्या एका ओळखीच्यांचं गार्डन होतं. एक मिनिट. तुमच्या विचारांना आराम द्या. तुमच्या विचारांना रिवाइंड करा. शेतामध्ये नाही, कोणाचं तरी घर होतं, त्याच्या आणि त्याच्या गार्डनमध्ये बाजूने आम्ही सगळी भेटलो शेती होतो सुद्धा guys. होती. तिथे पण त्यांच्या गार्डनमध्ये भेटलो, आरामात चर्चा केली आणि त्यानंतर मग भेटत राहिलो. मला आठवतंय की आम्ही एकदा शामकोर साहब गुरुद्वारामध्ये गेलो. मी तुम्हाला एक स्टोरी सांगते सर. जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो ना, तेव्हा आम्ही चंदीगडमध्ये भेटलो होतो. जेव्हा माझं शूटिंग वगैरे संपलं होतं. तर आम्ही दोघं थोडेसे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. तर मी म्हटलं, की आपण जेव्हा पण कुठे ऑफिशियली पहिल्यांदा जाऊ, तर आपल्याला गुरुद्वारामध्ये जायचंय. तर त्याने म्हटलं, की ठीक आहे. तर आम्ही प्लॅन केला, की आपण चमकौर साहब जाऊया. पण कुणालाही माहीत नव्हतं आमच्याबद्दल. आणि मला त्यावेळेस माहीत नव्हतं, की जेव्हा हा कुठेही जातो पंजाबमध्ये, कोण लोक येतात, कोण नाही येत, हे सगळं सेटअप मला काही माहीत नव्हतं जास्त. तर जर आम्ही लपून गेलो. आजपर्यंत कुणालाही माहीत नाही, की हा गाडीतून बाहेर आला आणि हा सगळ्यांना भेटला, जे कोणी याला रिसीव्ह करायला आले होते. आणि मी गुपचूप 5 मिनिटानंतर जेव्हा हे सगळे निघून गेले, मी मास्क वगैरे घालून स्वतःला कव्हर करून मी पण त्याच गुरुद्वारामध्ये त्या दिवशी होते. पण आजपर्यंत कोणालाही माहीत पडलं नाही. पण आम्ही दोघांनी माथा टेकला आणि ती आमची पहिली माहीत नाही त्याला डेट नाही बोलू शकत, पण आम्ही एकत्र माथा टेकला. तो तिथे होता, मी इथे होते आणि ही गोष्ट फक्त आम्हा दोघांना माहीत होती. आणि मला हे माहिती आहे की तुम्ही
डेटिंगसाठी पण मंदिरामध्ये, गुरुद्वारेमध्ये जात होतात. आध्यात्मिक लोक आहोत ना सर सर. ते मला वाटतं सर हे आमचं सुदैव आहे की यांचं पण जे कुटुंबामध्ये पालनपोषण झालंय ते पण एक आध्यात्मिक कुटुंब आहे आणि माझं पण ज्या कुटुंबामध्ये पालनपोषण झालंय ते एक आध्यात्मिक कुटुंब आहे. तर यामुळेच आमचे विचार खूप जुळतात आणि परमात्माचे आभार मानायला आम्ही मंदिरात जातो किंवा गुरुद्वारामध्ये जातो जेव्हा आणि संधी मिळते, पहिल्यांदा माथा जेव्हा टेकतो. प्रपोज केलं, हो. सर तुम्हाला सगळंच तर माहितीये. तो कोणता गुरुद्वारा होता? तर ही तर खूपच फनी गोष्ट आहे आणि मी तर नेहमीच म्हणते, की पूर्ण आयुष्य जे माझं नातं देवासोबत राहिलेलं आहे, ते खरंच मी मागच्या 2 वर्षांमध्ये त्याचं फळ पाहिलंय ऑलमोस्ट. जेव्हा पहिल्यांदा आतापर्यंत पंजाबमध्ये शूटिंग चालूच होतं. जेव्हा पहिल्यांदा आम्ही दोघांनी एकमेकांना म्हटलं, की चल आपण दोघे एकत्र राहूया अँड वी विल गेट मॅरिड अँड लेट्स डू धिस. तर मी त्यावेळेस एका गुरुद्वारामध्ये पोहोचले होते आणि मी गाडीमध्ये होते बाहेर आणि गाडीमध्ये मी माझ्या सगळ्या स्टाफला म्हटलं, की तुम्ही बाहेर वाट पहा आणि आम्ही दोघांनी फोनवर बोलणं केलं आणि आम्ही ठरवलं, की आता आपण सोबत राहूया. आणि सर मी गुरुद्वारामध्ये गेले आणि नेहमी तिथे प्रसाद मिळतो. आणि त्या दिवशी माहीत नाही काय झालं सर, मला 2 वेळा प्रसाद मिळाला आणि तोच तो दिवस होता जेव्हा आम्ही ठरवलं, की आपण आता लग्न करूया. तर मग आता तर लग्न झालं, सोबत एकत्र वेळ पण घालवलात. आता मला सांगा, परिणितीच्या 5 सिनेमांची नावं. अरे बापरे! सर 5 सिनेमांच्या नावाऐवजी तुम्ही 50 चांगल्या सवयी विचारल्या तर मी सांगू शकेन. सिनेमांची नावं नका विचारू. मी पण हे प्रेफर करेन, की चांगल्या सवयी आज ऐकूया, है ना? पण मी प्रयत्न करेन. नाव? इशकजादे, हं. ते तर मी आता तुम्हाला सांगितलं. ऊंचाई, ऊंचाई, अ, अ, गोलमाल अगेन, गोलमाल अगेन, चमकीला, चमकीला. गर्ल ऑन द ट्रेन, हं, हसी तो फसी, हं. केसरी. ओह वॉव! बघा सर वाह! सगळे येते मला. अच्छा, आता तर तुम्ही त्यांच्या पक्षातल्या 5 लीडर्सची नावं सांगा. हे राम! एखादंच माहित असेल त्यांना. अरविंद केजरीवाल. बरोबर? मनीष सिसोदिया. नाही, मी चीटिंग नाही करत. मनीष सिसोदिया, भगवंत मान, गोपाल हं. राय, संजय सिंग. संजय सिंग. झाले 5 झाले. चला, या परीक्षेत तर तुम्ही दोघं पास झालात. थँक यू सर. तर राघव, खूप सारे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत, ते सगळं काय करतात, जसं अखिलेश यादवने आपल्या पत्नीला पार्लमेंट मेंबर बनवलं, नवज्योत सिद्धूने त्यांच्या पत्नीला MLA बनवलं, लालूजींनी तर त्यांच्या पत्नीला चीफ मिनिस्टर बनवलं होतं. तुमचा काही असा प्लॅन आहे? अ, सर मला वाटतं की जे ज्यांचं काम आहे ते त्यांनीच केलं पाहिजे आणि जिसका काम उसी को साजे और करे तो उल्लू लागे. आणि आणि तसं तर आमच्या प्रोफेशनमध्ये जे आमचं काम आहे, त्यामध्ये खूप लोकं ॲक्टिंगसुद्धा करतात. तर ॲक्टिंगचा खूप स्कोप आहे आमच्या प्रोफेशनमध्ये. कारण की जितका ड्रामा यांच्या आणि जेवढी ॲक्टिंग यांच्या जगामध्ये होते, तेवढीच मला वाटतं ॲक्टिंग आणि ड्रामा आमच्या जगामध्ये पण होतो. हं. पण हा यांचा निर्णय आहे. जर हिला कधी राजकारणात यावं वाटलं, जेवढं मी ओळखतो, हं. मला नाही वाटत की यांची काही खास आवड या राजकारणामध्ये लांब-लांबपर्यंत नाहीये. सर मी ऑलरेडी होम मिनिस्टर बनले. हो, माझी होम मिनिस्टर झालीच आहे. तर पण एकदा तुम्ही जेव्हा दोघे रॅम्पवर उतरला होतात, त्यावेळेस खूप साऱ्या कॉमेंट्स मी सोशल मीडियावर पाहिल्या होत्या. हं. त्यात लिहिलं होतं, जिजाजी आता हिरो बनतील. त्यामध्ये लिहिलं होतं की इतके हँडसम आहेत, यांना तर फिल्म मिळू शकतात. हो. तर तुम्ही यांना घेऊन जाल मुंबईला, कोणता रोल मिळवून द्याल? ओह! हे नाही होऊ शकणार. सर सिरियसली मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते. तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही जेव्हा घरी असतो ना, जेन्युइनली आमची ना पॉलिटिक्स ना सिनेमे याबद्दल बोलणंच होत नाही. तुम्ही खरंच घरी याल ना कधी आमच्या, तर तुम्ही बघाल की आम्ही खूप नॉर्मल आणि कदाचित बोरिंग गप्पा मारत असतो. घर, हे, ते, ऑर्गनायझेशन, फॅमिली आम्ही यामध्येच बिझी असतो.
तर मला नाही वाटत आम्ही दोघं आणखी काही करू शकू. आणि मागच्या 12 वर्षांची खूप मेहनत लागली सर. आता या कामामध्ये मजा यायला सुरुवात झाली आहे. तर आता तरी करिअर आम्हा दोघांनी चेंज पण करायचं नाहीये. पण एक गोष्ट आहे सर, की मी ज्या फील्डमध्ये आहे, ज्या प्रोफेशनमध्ये आहे आणि ही ज्या प्रोफेशनमध्ये आहे, दोघांमध्ये खूप समानता आहे. आमच्या प्रोफेशनमध्ये पण ॲक्टिंग करावी लागते. यांच्या प्रोफेशनमध्ये पण ॲक्टिंग करावी आमच्या लागते. प्रोफेशनमध्ये पॉलिटिक्स करावं लागतं. आमच्या प्रोफेशनमध्ये पण राजकारण आहे. यांच्या प्रोफेशनमध्ये खूप जास्त राजकारण आहे. त्याबद्दल मला आता समजू लागले. आमच्या इथे वोटर म्हणजे मतदारांचं मन जिंकावं लागतं. यांना प्रेक्षकांचं मन जिंकावं लागतं. आम्ही निवडणूक एकतर हारतो किंवा जिंकतो. यांचा पण सिनेमा एकतर हिट होतो नाहीतर फ्लॉप होतो. तर समानता खूप जास्त आहे. पण मला वाटतंय की आमची एक वेगळी दुनिया ठेवली आहे आणि एक पर्सनल लेव्हलला आम्ही एकत्र हसत खेळत आमचं आयुष्य जगत पुढे जातो. आता बघा, या दिल्लीमध्ये आल्या आहेत हो. आणि या म्हणतील की बघा खूप प्रदूषण आहे, माझा घसा खराब झाला. तर हा पॉलिटिकल प्रश्न आहे की पर्सनल आहे? बघा सर, यात काही वादच नाही की दिल्लीमध्ये प्रदूषण आहे आणि एक शिकलेला नेता असल्याच्या नात्याने एक अशी नवीन पॉलिटिकल स्टार्टअपचा ज्याचा असा संकल्प आहे की आम्ही वायू प्रदूषणातून दिल्लीच्या जनतेला आणि उत्तर भारतातील जनतेला मुक्त करू. आम्ही काही प्रयोग केले आहेत या दिशेने आणि मला वाटतंय की पुढच्या 2-4 हिवाळ्यांनंतर जेव्हा ही दिल्लीला येईल तोपर्यंत AQI ठीक होईल आणि वायू प्रदूषण चला, यांच्या वाहनाने आम्हाला पण चांगली हवा अरे तुम्ही मिळेल. यांच्या निमित्ताने तुम्हाला पण चांगली हवा मिळेल. पण हो, वायू प्रदूषणाबद्दल आम्ही मागच्या 1-1.5 महिन्यापासून बरीच चर्चा करत आहोत हो. आणि खूप काळजीतही आहोत. आम्हाला वाटतं की आम्ही प्रयत्न करतो. आमची दोन्ही सरकारं काम करत आहे आणि हा विषय मला वाटतं की पूर्ण उत्तर भारताचा आहे रजतजी. आता फक्त हा दिल्लीचा नाही राहिला. भागलपूर, लखनौ, वाराणसी, भिवाडी, विदिशा पूर्ण उत्तर भारतात एक प्रकारे वायू प्रदूषणाचा एक धुरासारखा एक आच्छादन पसरलाय. म्हणून सगळ्या सरकारने मिळून हे नाही, काम तुम्ही काही वर्षांपूर्वी म्हणालेलात ना की आम्ही एक असं सोल्युशन शोधलं आहे, ते मिसळून टाकलं शेतामध्ये की नीट उगवेल. अगदी योग्य सोल्युशन होतं ते. ते सोल्युशन दिल्लीसाठी योग्य ठरलं होतं. आज पण आमचं दिल्लीचं सरकार, दिल्लीची जेवढी शेती आहे 5,000 एकर आहे जवळपास, तिथे या सोल्युशनच्या मार्फत गवतापासून सुटका दिली जाते. हे सोल्युशन पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये कामी नाही आलं. त्याचं एक कारण आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये जेव्हा धान्यांची कापणी होते, त्यानंतर जे स्टबल, जे गवत म्हणतात त्याला, शिल्लक राहतं, त्यापासून शेतकऱ्याला सुटका हवी असते, ते पण 10 ते 12 दिवसात. जर 10-12 दिवसामध्ये तो त्यापासून सुटका नाही मिळू शकला, तर त्याची जी पुढची शेती असते, गव्हाची शेती असते, त्याचं उत्पन्न कमी होतं. हे सोल्युशन आहे. यामध्ये कमीत कमी 4 आठवडे लागतात. तर 10 ते 12 दिवसांचा एक इमिजिएट सोल्युशन आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागेल. भले मग ते आर्थिक भरपाई मार्फत असो किंवा मग हॅपी सीडर मशीन मार्फत असो, अन्य माध्यमातून असो. पण यावर्षी मला जे रिपोर्ट्स आणि जो अभ्यास सांगत आहे की पंजाबमध्ये 70% घसरण स्टबल बर्निंगच्या गवत जाळण्याच्या घटनेमध्ये पाहिली आहे. प्रयत्न करू आणि सगळी सरकारं मिळून प्रयत्न करू. तर परिणितीजी, तुम्ही राघवना नाही सांगणार की जोपर्यंत प्रदूषण आहे तोपर्यंत मुंबईमध्ये येऊन थोडे दिवस राहा? सर, मुंबईमध्ये पण खूप प्रदूषण आहे. प्रत्येक ठिकाणी खूप प्रदूषण झालंय. आम्ही लोक ऍक्च्युली जेन्युइनली, जसं हा म्हणत होता की ही फक्त दिल्लीची समस्या राहिलीच नाहीये. आम्ही मुंबईमध्ये पण हीच चर्चा करतो की मुंबई जे कोस्टल शहर आहे, जिथे एवढी ताजी हवा आली पाहिजे, त्यावर आपण अजून त्याचं सोल्युशन नाही आणू शकलोय. आणि अनफॉर्च्युनेटली हे होतंय कारण प्रत्येक सिटिझनचे फक्त गव्हर्नमेंट्स नाही, तर प्रत्येक सिटिझनचे काम चेंज व्हायला हवे. आपल्या सवयी बदलाव्या लागतील. ज्या गोष्टींमुळे आपण प्रदूषणामध्ये सहभाग देतोय, त्या सवयी बदलाव्या लागतील. तेव्हाच यावर सोल्युशन मिळेल. हे एकच सोल्युशन तुमच्याजवळ आहे की हां. दीदी आणि जिजाजींजवळ निघून जा, तिथे प्रदूषण? नाही, ते तर मी आता राघव सोबत राहीन आणि मी हिंदुस्थान नाही सोडणार. मी कुठेच जाणार नाही. मला पण सोबत घेऊन जा. कधीच नाही. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण? सगळ्यात जास्त आळशी कोण आहे तुमच्यात? आळशी? मी जास्त जास्त भांडण कोण करतं? आमच्या दोघांमध्ये जास्त आळशी तर मी आहे, कारण याच्यापेक्षा जास्त मेहनती माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. मी खरंच विचार करायचे
की मी खूप मेहनती आहे. मग मी राघवला भेटले आणि राघव आपल्या फॅमिली टाईमला, आपल्या स्वतःच्या बर्थडे पार्टीला कोणत्याच गोष्टीला महत्त्व देत नाही, जेव्हा त्याचं काम असतं. इनफॅक्ट आमची सगळ्यात जास्त तक्रार याच्याकडे हीच असते की तू खूप काम करतोस, आम्हाला पण भेट. भांडण कोण करतं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, लग्न जे तू आहे खोटं नाही बोलायचं, तुला खरं नाही, सांगावं नाही. लागेल. बघा, लग्न जे आहे ते एक असं बंधन आहे ज्यामध्ये एक व्यक्ती नेहमी बरोबर असतो आणि दुसरा व्यक्ती हा नेहमी नवरा असतो. तर असे असे प्रश्न नका विचारू. आणि वेळेचा जो प्रश्न आहे, तर जर वेळ देतोय म्हणजे सगळं ठीक आहे, तर खूप प्रेम आहे. वेळ देत नाही तर आमचं पण नातं तसंच होऊन जातं जसं सरकार आणि विपक्ष यांचं असतं. ज्यामध्ये सरकार ही नेहमी ही असते आणि मी नेहमीच विपक्ष असतो. तुम्हाला नाही वाटत की फिल्मी रोलसाठी पूर्ण क्वालिफाय करतात हे? सर, डायलॉग रायटर्स आम्ही शोधतच आहोत मुंबईमध्ये. तर एक जॉब मी देणारच आहे. शाळेत असताना त्यांनी प्लेमध्ये सहभाग घेतला होता. हो. हां. हो, हे तर मलाही सुभाषचंद्र माहित बोस नव्हतं. सुभाषचंद्र बोस बनले होते हो, त्यात. बरोबर. रिअली? हो, बरोबर. ओ, हे मला माहितीच नव्हतं सर. आणि माझा डायलॉग होता, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगी. ओ रिअली सर, बघा ही पण किती मिळती जुळती गोष्ट आहे. मी पण शाळेमध्ये खूप प्लेस करायचे. आणि यांचा डायलॉग आम्ही आत्ताच ऐकला होता. कि हाथ मत लगाना नहीं तो गोली मार गोली मार दूं. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? तुमच्या दोघांपैकी जास्त धार्मिक कोण आहे आणि तुम्ही रामरायाचं दर्शन करायला अयोध्याला कधी जाताय? खूप इच्छा आहे, खूपच इच्छा आहे. धार्मिक मला वाटतंय खूप. की आम्ही दोघेही आहोत. आणि मला असं वाटतंय की पाहिलं तर अध्यात्म आणि तुमचं जे एक धार्मिक आउटलुक आहे तो खूप पर्सनल गोष्ट आहे. आम्ही दोघेही खूप मानतो. जसं मी खूप मोठा शिवभक्त आहे. माझे वडील मागच्या 40 वर्षांपासून ते सकाळी घरातून निघतात अंघोळ वगैरे करून, तर आधी शिवलिंगावर जलाभिषेक करतात. आणि तसंच मी पण मागच्या 15 वर्षांपासून सकाळी अंघोळ वगैरे करून पहिलं काम मी हे करतो की शिवलिंगावर जलाभिषेक करतो. तर माझी एक एक आध्यात्मिक बाजू पण आहे, जी मी प्रयत्न करतो की माझ्यापर्यंतच राहावी, जी सार्वजनिक होऊ नये. आणि आम्ही दोघेही आहोत. माझं पण मला सारखंच वाटतं. आहे. आता माझा वाढदिवस होता मागच्या महिन्यात, तर आम्ही दोघे वाराणसीला गेलो आणि बाबा विश्वनाथांचं दर्शन घेतलं आणि तिथे माथा टेकला आणि पूजा केली, आरती केली, अर्चना केली. ही एक तर ॲक्चुअली खूप कमालीची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्ही एका लग्नामध्ये अडकला आहात आणि आयुष्यभर तुम्हाला कुणासोबत तरी जगायचं आहे, तर तुम्ही विचार करता की माझ्या काही गोष्टींमध्ये काही बदल तर नाही ना आणावे लागणार ना, लग्नानंतर काही चेंज तर करावं लागणार नाही ना. पण टचवड ही खूपच कमालीची गोष्ट झाली आहे की आम्ही दोघंही इतके रिलिजियस आहोत, इतके आम्ही देवावर विश्वास ठेवतो की कधीही ती गोष्ट आम्हाला डिस्कस करावी लागत नाही. तर त्यांचा naturally प्रश्न नाही, म्हणजे असा पण त्याचं- होता की तुम्ही अयोध्येत रामरायाचं रामलल्लाचं दर्शन हो, घ्यायला कधी हो, जाणार जाणारच आहात? आहोत. ती तर नक्की खरंच जाणार आहोत. इच्छा आहे माझी. लवकर जाऊ आम्ही आम्ही. तर खूपच आम्ही तर खूप आम्ही तर प्रयत्न प्लॅनही करणार केला होता एकदा जायचं, तर राहून हं. गेलं. पण ते पेंडिंग आहे आणि आम्ही नक्कीच जाऊ बघा. आणि आम्ही लोकं आणि मी खास करून मी आता यांना मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. लग्न झालंय तर मीला चांगलं समजतो जास्त. आमच्या दोघांच्या आयुष्याची एकच फिलॉसॉफी आहे आणि मी कोणतीही डायलॉगबाजी करत नाहीये. हे मी जेन्युइनली मानतो की लल्लू करे कवलियां रब सिद्धियां पावे. की आपण मनुष्य तर चुकांचा पुतळा आहे. पण आपण ज्या कोणत्या मार्गाने चालतो, परमेश्वर योग्य मार्गाने आपल्याला घेऊन जातो. ते म्हणतात ना की मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. तर तेच आयुष्याचा सार आहे. नाही राघव, त्यात काहीच शंका नाही की इतके सगळे योगायोग जे तुमच्या आयुष्यात, इतके कोइन्सिडेन्स हे देवा व्यतिरिक्त दुसरे कोणीही करू शकत हो नाही. सर, हो, अगदी खरं आहे अगदीच. हे. हो, आम्ही यावर विश्वासच ठेवतो.